See, just now we have completed this. Why we need biodiversity conservation? Now the next topic is how do we can conserve biodiversity? How to conserve biodiversity? Now what are the different methods by which we can conserve biodiversity? हे बघा, just now we have completed this. How to conserve biodiversity. How to conserve biodiversity. Biodiversity. See, this is the need of the time. This is the demand of anyone who loves the nature. Correct? This is needed. Conservation. First of all, in the very beginning, I have given the definition of conservation. Conservation means good use of natural resources so that it provides benefit to the present generation and maintain the same for the future generation is known as conservation. Correct? Means it is now a great responsibility on the part of the human being. Mankind means man has to be kind. Correct? So conservation means such a proper planning must be done so that the resources which are available, which you are getting now, the same is maintained for the future generation. This is very important. Follow it. एकदम सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं आहे कन्झर्वेशन म्हणजे काय. कन्झर्वेशन म्हणजे जे रिसोर्सेस आपण नेचरकडून घेतो याला युटिलाइज करण्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग झाली पाहिजे. का? कारण की सध्या जे जनरेशन आहे त्याला तो मिळत आहे, पण पुढच्या जनरेशनला सुद्धा ते मिळायला पाहिजे. जर एखादी जनरेशन सपोज जर त्याचं जास्त युटिलायझेशन झालं पुढच्या जनरेशनमध्ये तो मिळणार दॅट विल नॉट बी अवेलेबल. म्हणून मी एकदम सुरुवाती या चॅप्टरच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की कन्झर्वेशन ही काळची गरज आहे आणि सर्वांना एव्हरीवन मस्ट गेट इन्वॉल्वड इन इट. करेक्ट? आता टॉपिकचं नाव काय आहे म्हणजे बायोडायव्हर्सिटीला आपण कसं काय कन्झर्व करणार, कसं काय प्रोटेक्ट करणार, कसं काय त्याला अर्थच्या सरफेसवर मेंटेन करणार फॉर एव्हर. हा जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की जर त्याला मेंटेन केला नाही, जर त्याला कन्झर्व केला नाही, मी एक वर्ड यूज केला होता एक्सटिंक्ट. काय होणार आहे? एक्सटिंक्शन होणार आहे. इफ एक्सटिंक्शन टेक्स प्लेस means simply disappear from the surface of the earth. Endangered, threatened species, endangered. आता बघा, endangered, endangered, threatened species, endangered species, threatened species म्हणजे काय? endangered species जर बघायला घेतले ते रिअलमध्ये ते रिअल इनडेंजर्ड आहे. ते म्हणजे काय? दे आर थ्रेटेंड. कशाबद्दल थ्रेटेंड आहे? पृथ्वीच्या सरफेसपासून ते डिसअपियर होणार आहे. आणि जर डिसअपियर झालं त्याला एक्सटिंक्शन म्हणतात. इनडेंजर्ड म्हणजे काय? दे आर ऑन द वर्ज ऑफ बाउंड्रीवर. म्हणजे
एक्सटिंक्शनच्या सीमेवर ते येऊन गेलेले आहे. त्यांची संख्या खूप कमी झालेली आहे. का कमी झालेली आपण कॉस्ट बघितलेला आहे. पण सर्व कॉस्ट तिथे नाही. पोचिंग हा कॉस्ट पाहिजे होता तिथे, कारण की हा एक नंबर 1 फॅक्टर आहे. पोचिंग, हंटिंग, पण पुस्तकमध्ये दिलेलं नाही. हंटिंग अँड पोचिंग हा एक मेजर फॅक्टर आहे. पोचिंग म्हणजे काय? पोचिंग म्हणजे जेव्हा ॲनिमल प्रोडक्टसाठी किल केला जातो त्याला म्हणतात पोचिंग, आणि जो हा काम करतो त्याला पोचर म्हणतात. हंटिंग हा स्पोर्ट्स आहे. हंटिंगचा 2 पर्पज आहे. एक तर एंटरटेनमेंट असतो आणि दुसरा फॉर इटिंग. करेक्ट. हे मेन रिझन्स आहे इंडेंजरसाठी. लार्ज नंबर ऑफ, मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, लार्ज नंबर ऑफ स्पेसीज आर बीइंग थ्रेटन, आर इंडेंजर्ड. म्हणून कन्झर्वेशन इज मस्ट. नाउ हाऊ कन्झर्वेशन कॅन बी डन? हाऊ वी कॅन मेक the life safe for every living organism on the surface of the earth? We human beings have to control our greed and also the need. Unless and until we don't do it, we are not going to be able to control it. This is very important. This is very important. One has to be very honest in dealing with these things, in dealing with the conservation. Now, how conservation can be done? Conservation can be achieved by, there are 2 methods are there. One is in situ conservation and the other one is ex situ conservation. Conservation 2 टाइप आहे. एक इन सिटू कन्झर्वेशन आहे आणि दुसरी जी टाईप आहे ती आहे एक्स सिटू कन्झर्वेशन. नाव फर्स्ट इन सिटू कन्झर्वेशन आहे आणि नंतर एक्स सिटू कन्झर्वेशन आहे. आता बघा, इन सिटू कन्झर्वेशन, फर्स्ट इन सिटू कन्झर्वेशन हा आहे, and second one is ex situ conservation. मी जस्ट आता तुम्हाला काय सांगितलं होतं की ऑल ग्लोबल नॅशनल प्रोडक्ट 18 ट्रिलियन हा डॉलरमध्ये, बरं का लक्षात ठेवा, डॉलरमध्ये आहे, डॉलर, आणि 33 ट्रिलियन डॉलरमध्ये, ती फिगरसुद्धा डॉलरमध्ये आहे. आता बघा इन सिटू कन्झर्वेशन म्हणजे काय. इन सिटू कन्झर्वेशन means protecting the wildlife in their natural habitat is known as in situ conservation. आता in situ conservation म्हणजे काय? ज्या हॅबिटेटमध्ये, नॅचरल हॅबिटेटमध्ये जे ॲनिमल राहतात, फॉरेस्टमध्ये राहतात, त्यांच्या प्रोटेक्शन त्याच ठिकाणी केलं पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? फॉरेस्टला प्रोटेक्ट करायला पाहिजे. जर फॉरेस्ट प्रोटेक्ट झाला तर ॲनिमल प्रोटेक्ट होणार आहे, कन्झर्व होणार आहे. फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणून लास्ट लेक्चरमध्ये बघा, तुम्ही सांगितलं होतं की लॉस ऑफ हॅबिटेट नंबर 1 फॅक्टर पुस्तकमध्ये दिलेला आहे. द नंबर 1 फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर डिक्रीज इन बायोडायव्हर्सिटी इज लॉस ऑफ हॅबिटेट. तो लॉस ऑफ हॅबिटेट होत आहे म्हणजे सर्वात प्रथम काय करायला पाहिजे? सर्वात प्रथम मेंटेनिंग द फॉरेस्ट. जे फॉरेस्ट आहे, जंगल आहे, त्याला मेंटेन करणे ही सर्वात इम्पॉर्टंट प्राथमिकता आहे. जर हे केलं तेव्हा दुसरे जे प्राणी आहेत ते कन्झर्व होणार आहे. आणि हे केलं नाही, फॉरेस्ट मेंटेन केलं नाही तर काय होणार आहे? तुम्ही सध्या बघत असेल आपल्या नाशिक जिल्ह्यात, इकडे तुम्ही कधी पेपरमध्ये वाचतात, इकडे बिबट्या सापडलं, तिकडे सापडलं. बिबट्या काय येतो? वाय? बिबट्या म्हणजे लिपार्ड. तो इकडे तिकडे का फिरतो? इकडे तिकडे फिरतो कारण की त्याला इकडे आणि तिकडे सुद्धा जंगल सापडत नाही.
नॅचरल हॅबिटेट मिळत नाही, म्हणून तो ह्युमन लोकॅलिटीमध्ये येतो ना. तो कसा ह्युमन लोकॅलिटीमध्ये येणार? टू गेट बिंग ट्रॅप बाय द ह्युमन बिंग ऑर टू बी किल्ड बाय द ह्युमन बिंग. वाय द लिपॉड इज कमिंग इन द ह्युमन लोकॅलिटी? वाय द ह्युमन? देर इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन ह्युमन बिंग अँड द लिपॉड. वाय? करेक्ट. तर म्हणून कन्झर्वेशनमध्ये सर्वात इम्पॉर्टंट जी आहे कन्झर्वेशन ऑफ, म्हणजे जंगलला प्रोटेक्ट करायला पाहिजे, फॉरेस्टला प्रोटेक्ट करायला पाहिजे, हॅबिटेटला प्रोटेक्ट करायला पाहिजे. जर हॅबिटेट प्रोटेक्ट होत असेल तेव्हा नंतरची गोष्ट आहे, तेव्हा नंतर आपण ॲनिमलला कन्झर्व करणे सोपा होणार आहे. एक लक्षात ठेवा, जर हॅबिटेट काय, हॅबिटेट कशाला म्हणतात? हॅबिटेट म्हणजे ज्या ठिकाणी ॲनिमलला रिप्रोडक्शन करतो, राहतो, तिथे त्याला पाणी मिळतो, सर्व काही असतो, त्याला हॅबिटेट म्हणतात. जर हॅबिटेट आपण डिस्ट्रॉय करून टाकला तो कसं काय जगणार? तो कसा जगणार तो? म्हणून फर्स्ट इज दॅट हॅबिटेट प्रोटेक्शन. वन मस्ट प्रोटेक्ट द हॅबिटेट. आणि त्याला म्हणतात इन सिटू कन्झर्वेशन. इन सिटू कन्झर्वेशन जर करायचे असेल फॉरेस्ट प्रोटेक्ट करावं लागेल. करेक्ट. आता बघा, वर्ल्डमध्ये काही ठिकाणी खूप जास्त डायव्हर्सिटी आहे. ज्या ठिकाणी खूप जास्त डायव्हर्सिटी आहे त्याला हॉट स्पॉट्स म्हणतात. काय म्हणतात? हॉट स्पॉट्स म्हणतात. हॉट स्पॉट. आता हॉट स्पॉट म्हणजे काय? हॉट स्पॉट म्हणजे एखादी ठिकाणी खूप जास्त डायव्हर्सिटी असते, त्या ठिकाणला हॉट स्पॉट्स म्हणतात. द प्लेस विच इज व्हेरी रिच इन बायोडायव्हर्सिटी इज नोन ॲज द हॉट स्पॉट. व्हॉट इज हॉट स्पॉट? आता तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झालेला असेल. ज्या ठिकाणी खूप जास्त डायव्हर्सिटी असते, बायोडायव्हर्सिटी असते, त्याला हॉट स्पॉट्स म्हणतात. पूर्वी 25 हॉट स्पॉट्स होतात, त्यांच्यामध्ये 9 ॲड केला गेलेला आहे टोटल. आता सध्या हे बघा, नीट लक्षात ठेवा, पूर्वी 25 हॉट स्पॉट्स वेअर देअर. पूर्वी 25 हॉट स्पॉट्स वेअर देअर. म्हणून नीट लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला नीट द्यायची आहे. नीट आहे का? नीट द्या. करेक्ट. नीट राहणार, नीट होणार. नीट राहणार नाही, नीट होणार नाही. आता बघा, 25 सध्या किती आहे हॉट स्पॉट? 34 हॉट स्पॉट्स आहे. वर्ल्डमध्ये किती हॉट स्पॉट्स आहेत? 34. मी जस्ट कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर केलेला आहे. आता आपल्याकडे म्हणजे भारतात किती हॉट स्पॉट्स आहे आपल्याकडे? आता बघा, इंडो, दॅट इज श्रीलंका इज देअर, इंडो बर्मा अँड हिमालय. वेस्टर्न घाट इज ऑल्सो देअर. इथे वेस्टर्न घाट येणार आहे, बट लेट इट बी. इंडो, श्रीलंका अँड बर्मा अँड वेस्ट, दॅट इज हिमालय. हे आपल्याकडची हॉट स्पॉट्स आहे. याच्यामध्ये सुद्धा आहे, मी नंतर सांगतो तुम्हाला. आता बघा, टोटल हॉट स्पॉट्स किती आहे? टोटल हॉट स्पॉट्स आहे 34. आता दुसरा कन्सेप्ट बघा, एंडेमिझम. एंडेमिझम म्हणजे काय? एंडेमिझम म्हणजे सम ऑफ द एनिमल्स आर present in a small locality and they are not present anywhere in the world, then it is known as endemism. What is endemism? काही प्राणी, काही ऑर्गॅनिझम एक स्मॉल प्लेसवर, एक लहानची जागेवर राहतात असतात आणि वर्ल्डमध्ये ते कुठेही दुसरीकडे ते मिळत नाही. याला म्हणतात एंडेमिझम म्हणतात. करेक्ट. आता एंडेमिझममुळे काय होणार आहे हे बघा. जर इथे काही चेंज झालेला असेल, जिओग्राफिकल चेंज झाला, काही क्लायमेट चेंज झाला, काही अर्थक्वेक आला, काही नॅचरल डिझास्टर आला, म्हणजे इथे काय होणार आहे? ते सर्व स्पेसिस डिसअपिअर होऊन जाणार आहे. म्हणून हा सुद्धा, याचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. करेक्ट. नाव आता बघा, आपल्याकडे
वी हॅव ओनली 2% ऑफ द वर्ल्ड्स लँड एरिया. आपल्या देशात फक्त किती टक्के लँड एरिया वर्ल्डच्या? 2% आहे. 2% आहे. पण तरीसुद्धा आपल्याकडे डायव्हर्सिटी खूप जास्त आहे. 8% ऑफ द वर्ल्ड्स. बघा किती अंतर आहे, किती जास्त अंतर आहे बघा. सॉरी, किती टक्के जमीन आपल्याकडे अर्थची? ओन्ली 2%. पण आपल्याकडे डायव्हर्सिटी म्हणजे किती टक्के आहे? 8% आहे. करेक्ट. तो वी आर रिच इन बायोडायव्हर्सिटी. अँड इफ लिसन जस्ट आता इवन टुडे आपण जर वाईल्ड कन्झर्वेशन केलं 30% कन्झर्वेशन, स्टील वी कॅन मेंटेन द पेस. 30% extinction can be prevented just today, even if from now onwards we could do the conservation. Correct. आता बघा, इन सिटू कन्झर्वेशन साठी बायोस्फेअर्स, नॅशनल पार्क्स, सेंच्युरीज आर मेड. National park, see biosphere, then national park, biosphere reserve, otherwise you will come under confusion. फक्त बायोस्फेअर लिहिला म्हणजे तुम्ही कन्फ्युजनमध्ये येणार. बायोस्फेअर म्हणजे काय? हा बायोस्फेअर म्हणजे विच कंटेन्स ऑफ हायड्रोस्फेअर, लिथोस्फेअर, ॲटमॉस्फेअर. पण हा आता पुढे बघा, बायोस्फेअर रिझर्व लिहिलेला आहे. हा कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. आता सेकंड, नॅशनल पार्क. नॅशनल पार्क अँड सेंच्युरी. 1, 2, 3. बायोस्फेअर रिझर्व. बायोस्फेअर रिझर्व हा युनेस्कोचा प्रोजेक्ट आहे बरं का. नीट ऐका, पुस्तकमध्ये दिलेलं नाही, जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी सांगतो. बायोस्फेअर हा युनेस्कोचा प्रोजेक्ट आहे. फर्स्ट बायोस्फेअर निलगिरी, तामिळनाडू. फर्स्ट बायोस्फेअर आणि निलगिरी सर्वात लार्जेस्ट बायोस्फेअर आहे, हे ऐका बरं का. आणि सर्वात लहान बायोस्फेअर कोणती? पन्ना, मध्य प्रदेश. सर्वात लार्जेस्ट, सर्वात स्मॉलेस्ट. टोटल बायोस्फेअर सिलेबसमध्ये जे दिलेला आहे इज 14. हाऊ मच बायोस्फेअर इज देअर ॲज पर द सिलेबस? नीट ऐका बरं का. ॲज पर द सिलेबस 14 आहे. सिलेबसमध्ये जे दिलेलं आहे ते सांगतो मी. तुम्ही सांगणं सध्या किती आहे? 18 आहे. आता बघा, नॅशनल पार्क. नॅशनल पार्क टोटल आहे 90. सेंच्युरी 448. ही माहिती इन्फॉर्मेशन इज गिवन इन द बुक. आता बायोस्फेअर रिझर्व, नॅशनल पार्क आणि सेंच्युरी. करेक्ट. हे प्रोटेक्टेड एरिया आहे. या एरियाला काय म्हणतात? प्रोटेक्टेड एरिया. इथे ह्युमन ॲक्टिव्हिटीज रिस्ट्रिक्टेड आहे. ह्युमन बिंग इज नॉट अलाउड फ्री इन दिस एरिया. बायोस्फेअरमध्ये ह्युमन बिंग एंट्री अलाउड नाही आहे. नॅशनल पार्कमध्ये एंट्री अलाउड आहे, पण फक्त सफारीसाठी, फक्त ॲनिमल बघण्यासाठी. आणि सेंच्युरीमध्ये डिफॉरेस्टेशन, कटिंग इज नॉट अलाउड. ह्युमन बिंग कॅन गो देअर अँड कलेक्ट द फॉरेस्ट प्रोडक्ट. तो आपल्याकडे सेंच्युरी आहे 14, नॅशनल पार्क आहे 90. सॉरी, सेंच्युरी आहे 448, नॅशनल पार्क 90 अँड बायोस्फेअर 14. करेक्ट. नाव या प्रोटेक्टेड एरियामध्ये ॲनिमल्स राहतात. जर ह्युमन ॲक्टिव्हिटीज अलाउड नाही आहेत, पोचर येणार नाही, हंटिंग होणार नाही, ॲनिमल कन्झर्वेशन होणार आहे. करेक्ट. आणि याच्यामध्ये वी हॅव लॉन्च, अवर गव्हर्नमेंट हॅज लॉन्च मेनी प्रोजेक्ट. टायगर प्रोजेक्ट, क्रोकोडाईल प्रोजेक्ट, वेगवेगळे प्रोजेक्ट आहे.
टायगर प्रोजेक्ट, करेक्ट. आता बघा सॅक्रेड ग्रूव्ज, sacred grooves. Sacred grooves means the area which is very well the area which is for the religious. You see, we have a rich tradition of protecting the wild animal, protecting the forest. Since centuries back, we have well protected area. Correct. Sacred grooves represents, what does it represent? It is a well protected area which is which is for the, see, we have sacred grooves. Sacred grooves represents the area which is protected, which is worshipped, which has a religious importance. That is known as the sacred grooves. And we have a lot of traditional knowledge. We have a traditional knowledge of it. Traditional is there to worship, to protect the forest, to protect the animals living in the forest. That is known as the sacred grooves. Sacred grooves कशाला म्हणतात? हे बघा, ही आपल्याकडची परंपरा आहे की जे फॉरेस्ट आहे, फॉरेस्टमध्ये जे ॲनिमल राहतात त्यांना कन्झर्व करणे, त्यांना प्रोटेक्ट करणे, त्यांना वर्शिप करणे, याला म्हणतात सॅक्रेड ग्रूव्स. आता बघा आपल्याकडे कोणकोणती फेमस सॅक्रेड ग्रूव्ज आहे. आता बघा, खासी अँड जैंसिया इन मेघालय, कोणकोणती सॅक्रेड ग्रूव्ज आहे? खासी अँड जैंसिया, Meghalaya, this is there. This is the most, Meghalaya is very, very, very hot spot. It is one of the best place to visit, one of the best place to see the nature. One of the best place to see the nature. Next is Aravalli, Rajasthan. Aravalli, Rajasthan. Then next, Western Ghat. Western Ghat, Karnataka and Maharashtra. Karnataka and Maharashtra. स्पेलिंग क्लियर होता है का? परत ली तुम्ही. कर्नाटका and Western, see, Western Ghat. Western Ghat is present in Karnataka and Maharashtra. Correct? Western Ghat. हे बघा, वेस्टर्न घाट कुठून सुरुवात होणार आहे? सह्याद्रीपासून, इगतपुरीपासून सुरुवात होते. डायरेक्ट ती कुठे जाणार आहे? केरळ. तर जेव्हा कर्नाटक पास करून केरळमध्ये जाणार आहे ती वेस्टर्न घाट. आता बघा, वेस्टर्न घाट, खासी जैंसिया मेघालयमध्ये, अरवाली राजस्थान, देन बस्तर, सरगोजा, चंदा, सरगोजा, बस्तर, मध्य प्रदेश. हे सॅक्रेड ग्रूव्ज आहे. हे बघा, हे सॅक्रेड ग्रूव्ज आहे. तुम्हाला हे माहीत पाहिजे. यू मस्ट नो इट. दीज आर द सॅक्रेड ग्रूव्ज which the people living there worship it. They have the tradition to worship it. Western Ghat, Karnataka and Maharashtra. Western Ghat begins from Maharashtra itself only. And लास्ट लेक्चरमध्ये हे बघा पुस्तकमध्ये दिलेलं आहे, वेस्टर्न घाट इज फेमस फॉर. बरं, मी नंतर प्रश्न विचारणार. खासी अँड जैंसिया मेघालयमध्ये आहे, अरवाली राजस्थान. ही सॅक्रेड ग्रूव्ज आहे. चंदा, सरगोजा, बस्तर मध्य प्रदेशमध्ये आहे. हे सॅक्रेड ग्रूव्ज आहे. नाव नेक्स्ट, हा झाला इन सिटू कन्झर्वेशन. आता एक्स सिटू कन्झर्वेशन म्हणजे काय बघा. आता एक्स सिटू कन्झर्वेशन
Ex situ, ex means outside, in situ natural habitat मध्ये. आता ex situ conservation means ex situ conservation ex situ conservation म्हणजे काय? Ex situ conservation means conservation outside their natural habitat is known as the ex situ conservation. Sorry, what is ex situ conservation? Conservation outside their natural habitat. हे बघा, जर अगोदर ex situ conservation म्हणजे काय? जर ॲनिमल्सला, ऑर्गॅनिझम्सला त्यांच्या नॅचरल हॅबिटेटमधून काढून त्यांना बॉटॅनिकल गार्डन, झुलॉजिकल पार्क, सफारीमध्ये ठेवला, याला म्हणतात एक्स सिटू कन्झर्वेशन. आता एक प्रश्न येतो, एक्स सिटू कन्झर्वेशनची गरज का वाटते, का नीड आहे? बिकॉज इफ ex situ conservation is not done, animal will become extinct. Because हे बघा, काही ॲनिमल्सची प्राइस खूप जास्त हाय आहे. पोचर्स विल किल इट. म्हणून सम ऑफ द ॲनिमल्स, सम ऑफ द ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स हॅव टू बी प्लेस इन द एक्स सिटू कन्झर्वेशन. आता बघा, एक्स सिटू कन्झर्वेशन पुढे करणार आहे झुलॉजिकल पार्कमध्ये. झुलॉजिकल पार्क, बॉटॅनिकल गार्डन, these are the two best place for the safaris there. These are the best place. आता बघा, ex situ conservation मध्ये, see in ex situ conservation all the conditions which persist in the natural habitat is provided to the organism. This is very important thing. ex situ conservation मध्ये काय होणार आहे, जी नेचर मध्ये जी काय कंडिशन्स आहे ना, सिमिलर कंडिशन आर्टिफिशियली क्रिएट करून देतात ॲनिमल्सला, ऑर्गॅनिझम्सला, त्याला म्हणतात एक्स सिटू कन्झर्वेशन. The condition which exists in the nature, artificially that is provided. Artificially त्याला कुठे प्रोव्हाइड करतात? झुलॉजिकल पार्क आणि बॉटॅनिकल गार्डनमध्ये. याला म्हणतात एक्स सिटू कन्झर्वेशन. आता कसं करणार ते? सी, समटाइम when the animal is not reproducing, or if only gamete is there, the gamete, the seed, cryopreservation करून ठेवतात. आता क्रायोप्रिझर्वेशन म्हणजे काय? What does cryopreservation? Cryopreservation means preservation in low freezing temperature is known as cryopreservation. Correct? In -100, -196, that is known as the cryopreservation. कॉस्टली आहे, पण जर हे केलं नाही तो ऑर्गॅनिझम कसं काय सर्वाइव्ह करणार? दे विल बिकम एक्सटिंक्ट. दिस इज द नीड ऑफ द टाइम. आता बघा, सीड आहे, गॅमेट्स आहे, गॅमेट्स, सीड. हे बघा, जर गॅमेट्स असेल, इन वायट्रू फर्टिलायझेशन सुद्धा करता येतो. इन वायट्रू, जसा टेस्ट बेबी, हा टॉपिक आलेला आहे आपला, टेस्ट बेबी तयार करतात ना इन वायट्रू, तसं ॲनिमलमध्ये करतात सुद्धा. इन वायट्रू फर्टिलायझेशन, क्लोनिंग करणार आहे. प्लांट्समध्ये टिश्यू कल्चर, सॉरी, प्लांटमध्ये टिश्यू कल्चर करतात. याच्यामुळे काय होणार आहे? ॲनिमल स्लोली ॲनिमल अँड प्लांट विल बिगिन, देअर नंबर विल गो ऑन इन्क्रीजिंग. हे बघा, नेचरमध्ये ते रिप्रोड्यूस करत नाही. जर त्यांची संख्या खूप कमी झालेली असेल, किंवा फक्त गॅमेट असेल, किंवा त्यांचं सीड असेल, किंवा एक प्लांट असेल, तो टिश्यू कल्चर केल्यामुळे प्लांटची खूप मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ कॉपीज कॅन बी ऑप्टेन. मायक्रो प्रोपेगेशन हा टॉपिक आहे.
By micropropagation, we can obtain millions and millions of copies of it. Correct? Then, next, आता बघा हा एक C2 कन्झर्वेशन आहे. 1992 मध्ये रिओ डी जेनेरियो, हा सर्वांना माहीत असेल, रिओ डी जेनेरियो अर्थ समिट, फर्स्ट अर्थ समिट. एन्व्हायरमेंटची कंडिशन डे बाय डे द कंडिशन गोज ऑन फ्रॉम बॅड to the worst. Now see, Earth Summit, first Earth Summit was held in 1992 in Rio de Janeiro. Rio de Janeiro, capital of Brazil. Correct? Amazon. Amazon river moves from there only. First Earth Summit, Amazon, South America. Correct? First Earth Summit was held there. From 1992, it is 2021. Condition has not improved. Second Earth Summit was held in Johannesburg in 2002. Johannesburg, South Africa. Correct? In 2002, second Earth Summit was held. Second Earth Summit. First Earth Summit 1992. But in second Earth Summit, it was first Earth Summit and second Earth Summit. All it was decided that we must see, there is no boundary in conservation. Animals don't follow the boundary. Siberian crane migrate from Siberia and comes to our country. Animals don't have boundary. Migratory animals don't have boundary. And hence conservation also don't have boundary. Conservation doesn't have boundary. And hence all the countries, all the leaders must come together. It is high time for all of the countries to protect the biodiversity. We must just now, in the beginning I had said that now it is a time to limit the utilization of the natural resources so that the biodiversity is maintained for the present generation. The same is maintained for the future generation. हे बघा 2 अर्थ समिट झालेली आहे, आणखी अर्थ समिट झालेली आहे, पण पुस्तकमध्ये 2 दिलेले म्हणून सांगतो 2. फर्स्ट अर्थ समिट 1992 मध्ये रिओ डी जेनेरियोमध्ये झाली होती. रिओ डी जेनेरियो हा ब्राझीलचा कॅपिटल आहे. सेकंड अर्थ समिट जॉहान्सबर्ग, साऊथ आफ्रिका. करेक्ट? ॲट दॅट टाइम कन्झर्वेशन हा त्या समिटमध्ये टॉप एजेंडा होता. पण टुडे मी जेव्हा लेक्चर घेत आहे, just now what I am taking the lecture, it is 2021. How much the condition has improved. Hence, it is our moral responsibility. It is responsibility of everyone to conserve the nature, to protect the nature. Followed? मला वाटतं सर्वांना हे टॉपिक कळलेलं आहे. जर कोणाला डाऊट असेल तर प्रश्न विचारा.